नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही भरती निघालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती निघालेली आहे. एमपीएससी मेडिकलची ही भरती असणार 2026 ची. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे वैद्यकीय अधिकारी गट ब ची भरती असणार आहे. टोटल इथे 297 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी एमबीबीएस पदवी जर आपल्याकडे असेल तर आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकता. सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेली आहे, ज्याचं हेड ऑफिस बेलापूर सीबीडी मुंबईला आहे. आता याची नोटिफिकेशन आलेली आहे. क्रमांक दिलेला 1/2026 साठी जाहिरात आहे. जाहिरात क्रमांक 9/2026 ची. याच्यामध्ये आता शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संकलित रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी गट ब या संवर्गातील 297 पदांच्या भरतीकरिता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आता उपलब्ध संख्या किती दिसते आपल्याला? 297 पदांसाठी आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे की आपल्याला जे समानता आरक्षणानुसार जो तक्ता दिलेला आहे, याच्यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे, कॅटेगरीची नावं दिलेली आहे. सगळ्या कॅटेगरीमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये. ओके. सगळ्या कॅटेगरींना इथं मिळून एकूण आता याच्यात देण्यात आलेली आहे 297 पदे. सर्वसाधारणमध्ये जर बघायला गेले तर आपण सगळ्या कॅटेगरींना मिळून 192 पदे आहे. आणि महिला आरक्षणचे जर बघायला गेले सगळे पदे सगळ्या कॅटेगरीना मिळून 79 पदे आहे. खेळाडूंसाठी जर बघायला गेले सगळ्या कॅटेगरीना मिळून 16 पदे आहे. अनाथ करता इथं 297 पैकी 3 पदे आहे याच्यामध्ये. ओके. संस्थात्मकसाठी 2 आणि बाह्य संस्थात्मकसाठी 1 आहे. आणि दिव्यांग उमेदवारांना याच्यात 12 पदे दिलेली आहे यामध्ये. ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला याच्यात बघायला मिळत आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रशस्त जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्तींची पूर्तता करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये. ओके. आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी देण्यात आलेली आहे, जे की या तक्त्यात आहे. म्हणजे आजच्या तारखेपासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. अर्ज सादर करण्याची कालावधी 20 मार्च 2026 ते दिनांक 9 एप्रिल 2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. ओके. परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला 9 एप्रिल 2026 पर्यंत भरायचे आहे. आणि तुम्हाला जर स्टेट बँकेमार्फत जर भरायचं असेल ऑफलाईन पद्धतीने ते 11 ते 13 एप्रिल पर्यंत आपण या कालावधीत भरू शकतो. ओके. आता पदांच्या आरक्षणाबाबत सूचना देण्यात आलेल्या सगळ्या कॅटेगरींच्या मिळवून तर आपण आरक्षणचा तक्ता एवढा वाचून घ्यायचा आहे. ओके. समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण जे पण आपलं असेल ते बघून घ्या. याच्यात खेळाडू आरक्षण असेल तर खेळाडू आरक्षण पण वाचून घ्या. त्याच्यानंतर दिलेलं दिव्यांग आरक्षण हे पण आपण वाचून घ्या. त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याचा अनाथ आरक्षण देण्यात आलेलं आहे, हे पण आपण एकदा वाचून घ्यायचं आहे. आता इथं जर बघायला गेलं तर 7 नंबरला पॅराग्राफ दिलेला आहे. वेतन श्रेणी S20 सॅलरी असणार मित्रांनो 56,100 पासून 1,77,500 पगार आपल्याला भेटणार आहे. आणि नियमानुसार अनुश्रेय भत्ते वगैरे पण आहे. पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी भारतीय नागरिक तत्त्ववाली इथं अप्लाय करू शकता. वयोमर्यादा दिनांक दिलेला आहे गणण्याचा 1 जुलै 2026 असणार आहे. किमान आपलं वय जे हे 19 वर्ष कंप्लीट असेल तर आपण अप्लाय करू शकतो. राखीवसाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. मागासवर्गीयमध्ये असाल किंवा खेळाडूमध्ये असाल आपण तर आपण 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. माजी सैनिक आपण कधी असाल 3 वर्ष प्लस आपण सेवा केलेली असेल तर आपल्याला पण सुवर्ण संधी आहे. आणि दिव्यांग उमेदवार तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आहे. ओके. आता मागासवर्गीय उमेदवारांना दिव्यांग, अनाथ, खेळाडू यांना असलेली वयोमर्यादा शिथिलतेची सवलत यापैकी एकच आपल्याला मिळणार आहे कोणती पण. ओके. शैक्षणिक अर्हता जर बघायला गेले यामध्ये एमबीबीएस डिग्री आपल्याकडे असेल तर आपण अप्लाय करू शकतो. नॅशनल मेडिकल काउन्सिलिंग ऍक्ट 2019 नुसार आपली परीक्षा झालेली असेल नुसार तर आपण अप्लाय करू शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. आता शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक दिलेला आहे, जो की तुम्ही बघून घ्या दिलेला आहे. शैक्षणिक अर्हता आपल्याला कर्तव्य जबाबदाऱ्या आहे या वेबसाईटवर दिलेला आहे. निवड प्रक्रिया जी आहे तुमची प्रशस्त जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केली म्हणूनच आपण उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरता पात्र नाही. ओके. आता यामध्ये दिलेलं आहे जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता
किंवा अन्य योग्य निरीक्षक यांच्या आधारे अथवा चाचणी परीक्षेद्वारे मुलाखत प्राप्त उमेदवारांना संख्या मर्यादित करण्यात येईल. ओके. आता तुमची जी इथं मुलाखतीनुसार सिलेक्शन असणार आहे इंटरव्ह्यू बेस्ड. आता चाचणी परीक्षा घेण्याचे निश्चित केला झाल्यास आपल्याला अनुभव केला जाईल सांगण्यात येईल. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. छोटी-मोठी माहिती वाचून घ्या. आता याच्यामध्ये दिलेलं आहे अर्ज करण्याची पद्धत. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला माहितीचा ओ-टी-आर आपण जर बनला असेल प्रोफाईल एम-पी-एस-सीचा डायरेक्टली आपण अप्लाय करू शकतो आणि के-वाय-सी वगैरे करून घ्यायची. आपल्या आधार कार्डची वगैरे पण अप्लाय करून घ्यायचं. आपलं खातं करून घ्यायचं, ओपन करून घ्यायचं आहे. ओके. प्रोफाईल करून. कागदपत्र अपलोड करायची आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करायला जर बघितलं, तर आपल्याला चेक एलिजिबिलिटी चेक करून आपल्याला एवढे कागदपत्र लागणार आहे. 1 नंबरला दिलेलं आहे. अर्जातील नावाचा पुरावासाठी एस-एस-सीचं प्रमाणपत्र पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये सगळे डॉक्युमेंट 50 केबी ते 500 केबी पर्यंत. वयाचा पुरावासाठी पी-डी-एफ फॉर्मॅट आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावाचा पी-डी-एफ फॉर्मॅट. मागासवर्गीय असल्याचा पुरावा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर सन 2025-26 मध्ये अथवा 26-27 या आर्थिक वर्षामध्ये तथापि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 9 एप्रिल 2026 यापूर्वीचे आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र आपल्याला पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल आपल्याला लागणार आहे 2025-26चं पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर दिलेले आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. वैयक्तिक आपल्याला ओळखपत्र व युडिट कार्ड किंवा वैयक्तिक ओळखपत्राचे नाव व नोंदणी क्रमांक पत्र इन्स्टॉलमेंट नंबर पी-डी-एफ फॉर्मॅट पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. 50 ते 500 केबी पर्यंत. माजी सैनिक असल्याचा पुरावा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. अनाथ आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा द्यायचा आहे आपल्याला. ओके. यामध्ये पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. आणि अराखीव मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक असल्याचा दावा असल्याचा आदिवासी प्रमाणपत्र पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. एस-एस-सी नावात बदल असल्याचा पुरावा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. एम-बी-बी-एस इंटर्नशिप प्रमाणपत्र द्यायचा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याचा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला द्यायचा आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना व प्रकरण क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. संबंधित जाहिरातीस अनुसरण विविध निकष पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करण्याची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. ओके. त्याच्यानंतर पात्रतेसंबंधात विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर केला जाणार नाहीत. आणि इथं आपल्याला कार्यप्रणालीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. सर्वसाधारण माहिती वगैरे आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचा आहे. यांची वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देऊन देईल. आता इथून ऑनलाईन फॉर्म भरा वेबसाईटवरून. अराखीवसाठी 394 फी असणार आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांगांना 294 रुपये असणार आहे. नॉन रिफंडेबल ही फीस आहे. सबमिट अँड पे बटनावर क्लिक करून आपल्याला फी पे करायची आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने पे करू शकतो डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत. आणि तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण करू शकतात. सेवा शर्तीच्या दिलेल्या याच्यात माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. अशा पद्धतीची हा पी-डी-एफ आलेला आहे. याची जाहिरात आलेली आहे 18 मार्च 2026ला. 20 तारखेपासून आपले फॉर्म चालू झाले. आजच्या तारखेपासून 20 मार्च 2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले. 18 एप्रिल 2026 ला नोटिफिकेशन आलेली होती. तर 9 एप्रिल पर्यंत आपण अप्लाय करून घ्या. याची अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.